नमस्कार माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, मी आपली लाडकी वडापाव गर्ल. आज कुठे आली तुम्हाला माहिती आहे का? मी आज आलेली आहे माझ्या माहेरी म्हणजे चिंचपोकळीला. चिंचपोकळी ऐकल्यावर चिंचपोकळीचे चिंतामणी आणि लालबागचे राजा या दोघांचे पण आठवण आली असेल ना. आज मी इथे माझ्या माहेरच्या गणपतीच्या विसर्जनासाठी आलेली. आल्यात बघितलं तर जोशात बेंजो वाजत होता. आमच्या घरासमोर असणाऱ्या अर्थ रोडच्या विघ्नहर्त्याचं विसर्जन होणार होतं. म्हणजेच विसर्जनासाठी ते बाहेर निघालेले. लालबागच्या राजाच्या पाया नाही पडता आलं तर काय झालं, सगळेच गणपती बाप्पा आपले गणपती बाप्पा आहेत. गणपती बाप्पाचे चरण स्पर्श करून मी सरळ आमच्या घरी आले. घर आमचं काही एवढं लांब नाहीये, तर समोरच आमचं घर आहे. म्हणजे बाहेर बँजो वाजवत होते आणि आम्ही घरात नाचत होतो. अनंत चतुर्दशी म्हणून आज दादांनी स्पेशल गणपती बाप्पांसाठी आणलेली ती दुर्वाची हिरवीगार कंठी आणि गजरे. गणपती बाप्पा किती छान दिसत आहेत ना. त्यानंतर आम्ही इथे जोशात आरती करून घेतली, पण सगळ्यांची मन भरलेली होती कारण की आज होता अनंत चतुर्दशीचा दिवस. आज आमचे गणपती बाप्पा त्यांच्या घरी जाणार होते. सर्वांचे डोळे पाणवलेले होते. दादाने हात जोडून देवाकडे प्रार्थना केली, या वर्षी जशी आम्ही तुझी सेवा केली तशी प्रत्येक वर्षी आम्हाला तुझी सेवा करायला मिळू दे. त्यानंतर आम्ही सगळ्यांनी बसून माझा आवडतीचा नाश्ता म्हणजेच वडापाव खाल्ला. आणि वडापाव खाताना आमची छोटी मंडळी बघा किती मस्त नाचतायत. ते गणपती बाप्पाचं विसर्जन म्हटलं तर थोडं दुःखही होतं आणि थोडी खुशी होते. दुःख का ती गणपती बाप्पा जाणार म्हणून, आणि खुशी का तर पुढच्या वर्षी गणपती बाप्पा येणार म्हणून. थोडं डान्स करून आम्ही सरळ वळलो ते किचन कडे. म्हणजे आज अनंत चतुर्दशी तर आमच्या घरी येणार होते पाहुणे जेवण्यासाठी. त्यांसाठी बनवले जात होते ते वडे. आणि वडे हे नैवेद्याला पण लागतात ना, म्हणून इथे आमची सायली मशिनीने वडे काढत आहे आणि मी वडे हाताने थापत होती. आम्ही दोघी सुद्धा वहिनींना मदत करत होतो. बघितलात इथे माझा वडा एकदम गोल आलेला आहे. आणि खरं सांगते तर वडे थापायला मला सगळ्यात जास्त आवडतात. वडे कोणाला नाही आवडत, वडे प्रत्येकाला आवडतात. व्हेज बरोबर पण वडे छान लागतात आणि नॉन व्हेज बरोबर पण वडे छान लागतात. इथे वडे बघितलात तुम्ही गोल गोल असे मस्त थापून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर इथे वडे आता सरळ आम्ही तळायला टाकणार आहोत. बघितलात कंटिन्युअसली इथे टोपभर पीठ आम्ही वडेच बनवत होतो. पुन्हा आमचा दादा आला आणि आम्हाला डान्सच्या एक एक स्टेप्स दाखवायला लागला. दादाला इग्नोर करून आम्ही सरळ गेलो किचन कडे. इथे वहिनी तळत आहेत वडे आणि वड्याच्या सुगंधानेच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं. पण अरे सॉरी, गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण इथे एक वडा सुद्धा टेस्ट करू शकत नाही. तुम्हाला माहितीये का, मला गरमागरम वडे खायला आवडतात. इथे वहिनी लागोपाठ गरमागरम असे वडे तळत आहे. आणि अक्षरशः आता मी इथे न थांबता मी सरळ बाहेर निघून जाणार आहे, कारण की वड्याच्या सुगंधाने मी सरळ ढगात जाणार आहे. इथे आमची सायलीला मशीन काय मिळाली तर मशीनीवरती बसून कंटिन्यू वडे तापत आहे. उठायचं नावच घेत नव्हती. सायलीला टाटा बाय बाय करून मी सरळ निघाली ते आमच्या गणपती बाप्पांकडे. बाप्पांकडे आल्यावर बघितलं दादा नैवेद्याला पाणी सोडत होता. म्हणजे बघितलात का, मला न सांगता एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत या घरामध्ये. असं काही नाहीये, मी तिथे वडे तळत होती त्यामुळे इथे मला कोणी सांगितलं नाही. गणपती बाप्पा जेव्हा घरी येतात आणि विसर्जनाच्या दिवशी केळीच्या पानात नैवेद्य वाढलं जातं. इथे 5 केळीची पानं लावलेली आहेत आणि एक्स्ट्रा एक पान आहे ते गायचं आहे. आता दादाला गायीला शोधावं लागणार आहे. हाच सगळ्यात मोठा टास्क आहे की गाय कुठे मिळणार. दादाने इथे गणपती बाप्पांना धूप दीप दाखवून घेतलेला आहे. तुम्हाला माहितीये का, अनंत चतुर्दशी हा असा दिवस असतो ना ज्या दिवशी मन भरतं. मन काय तर आत्मा रडतो आतल्या आत, हे कोणाला माहितीच पडत नाही. गणपती बाप्पांशी सगळ्यात जास्त कनेक्टेड असतो ना, त्याच्या डोळ्यातून तर पाणी येतच. आणि खरं सांगते हा दिवस सगळ्यात हार्ड असतो. मी तर आतापर्यंत मानलेल्या दिवसांपैकी हा सगळ्यात हार्ड दिवस होता. कारण की मी सुद्धा माझ्या घरी गणपती बाप्पा बसवलेले. त्यावेळेला 1.5 दिवसाच्या विसर्जनातच मला एवढं रडायला येत होतं ना की मी विसर्जनाला गेलीच नाही. इथे आमची घरं आहेत ती 10x10ची घरं आहेत. आणि 10x10च्या घरामध्ये तुम्हाला छोट्या घरामध्ये पण सगळे आपुलकीने सण साजरे करताना दिसतील. इथे आमची पुरुष मंडळी सगळी जेवायला बसलेली आहेत. महिला मंडळी त्यांना जेवण वाढत आहेत. आणि बघितला घरचं वातावरण किती रम्य झालंय ते. म्हणजेच गणपती बाप्पा घरात आणि आपण त्यांच्या आश्रयामध्ये नैवेद्याचा आस्वाद घेतोय. किती जबरदस्त फिलिंग आहे ना. आम्ही सुद्धा जेवायला बसणार होतो तितक्यात गणपती बाप्पा आले आणि आम्ही पळत पळत रोडवरती गेलो. आमच्या नाक्यावरती इथे गणपती बाप्पा येतात आणि इथे होते पुष्पवृष्टी. एक एक करून गणपती बाप्पा येत होते आणि मस्त अशी पुष्पवृष्टी होत होती. की यावर्षी मला गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाताच आलं नाही, म्हणून जे काही गणपती बाप्पा आमच्या रस्त्यावरून गेले मी त्यांना डोळे भरून भरून पाहत होती. तेवढ्यातच पुन्हा दर्शन झालं ते बॅलन्सिंग गणपती बाप्पाचं, जे सध्या सगळ्यात जास्त व्हायरल आहे. त्यांचं दर्शन घेऊन मी लगेच घरी आले आणि घरी आल्यावर पहिले जेवणावर बसले. मी माझ्या ताटावर जेवायला बसले. ताटामध्ये 3 प्रकारच्या भाज्या होत्या, वडे होते, डाळ भात, तसंच सांबार आणि खीर सुद्धा होती. एवढं पोटभर जेवण जेवून मी पुन्हा बघायला गेले गणपती बाप्पांना. आणि गणपती बाप्पा एकापेक्षा एक येत होते. कशाला मला मंडळात जायची गरज आहे गणपती बाप्पा बघण्यासाठी. इथे घरच्या घरी मला गणपती बाप्पांचं दर्शन मिळतंय आणि एवढं जबरदस्त. फक्त जाऊन रोडवर उभं राहायचं आहे. खूप लोकांमध्ये दर्शन घ्यायला एवढं भारी वाटतं ना. गर्दी तर असते पण दर्शन पण खूप चांगलं होतं. आणि मुखदर्शन, मला लालबागच्या राजाचं मुखदर्शन झालं. बापरे, हे बघून तर मी शॉक होती. मग तुम्ही किती शॉक असणार. ते पण लाईनीत न उभं राहता झालेलं मुखदर्शन आहे. एवढ्या सगळ्या लोकांच्या मधून एवढं मस्त मुखदर्शन मिळणं ही खूप मोठी गोष्ट
गोष्ट आहे. प्रत्येक वर्षी गणपतीत माझ्या मनात येतं की राजाचं दर्शन घेऊया, पण गर्दी बघून कधी हिम्मत होत नाही. पण आज कशी हिम्मत आली हेच मला माहिती नाही. खरं तर माझी मोठी वहिनी माझा हात धरून मला पळत पळत घेऊन आली रोड पर्यंत जेव्हा लालबागचे राजा आले. तिच्या हिमतीमुळेच मला राजाचं दर्शन करता आलं, नाही तर मी गर्दीला खरंच खूप घाबरते. राजा आमच्या नाक्यावरती आलेले 5 वाजता संध्याकाळच्या, आणि ती संध्याकाळ एवढी जबरदस्त होती ना की प्रत्येक व्यक्तीने फोन काढलेला. कोणी फोनवरती फोटो काढत होतं, कोणी व्हिडिओ काढत होतं. ज्यांना गणपती बाप्पाचं दर्शन करता आलं नाही ते व्हिडिओ कॉल वरती दर्शन करत होते. खूप लोक प्रार्थना करत होती, आपल्या मनातली इच्छा सांगत होती. लहान मुले डोळे भरून गणपती बाप्पांना बघत होते. आणि 5-10 मिनिटं थांबून गणपती बाप्पांची ट्रॉली तिथून निघणारच, पण लोक त्यांना जाऊच देत नव्हते. तरी हळूहळू करून ट्रॉली निघाली. ट्रॉली जशी निघाली तशी गर्दीचा ओढ आमच्या साईडला आला आणि मी घाबरले की आम्ही गर्दीत चिरडतोय की काय, पण असं काही झालं नाही. गणपती बाप्पा जाता जाता सगळ्यांना आशीर्वाद देऊन आपल्या पुढच्या वाटचालीसाठी निघाले. गणपती बाप्पांना बाय करून आम्ही सरळ पोहोचलो आमच्या घरी. घरी गेल्यावर तर खूपच वाईट वाटायला लागलं, कारण की इथे आम्ही घेतली सगळ्यांनी शेवटची आरती आणि निरोप गीत गाऊन गणपती बाप्पांचा निरोप समारंभ पार पाडला. इथे दादांनी गणपती बाप्पाची मूर्ती उचलली आणि घरभर फिरवून गणपती बाप्पांना खाली बसवलं. सगळ्यांनी आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यानंतर गणपती बाप्पांना सरळ थेट बाहेर नेण्यात आलं. बाहेर टेबलावर ठेवल्यानंतर समोर फटाके वाजवण्यात आले. आमचे कानच दुखले फटाक्यांनी, एवढे फटाके वाजवले. पण खरं सांगते तर काय फटाके फुटले, काय फटाके फुटलेच नाही. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आम्ही सगळे चालत चालत गणपती बाप्पांना घेऊन महालक्ष्मीला जायचो आणि तिथे गणपती बाप्पांचं विसर्जन करायचो. पण हे 2-3 वर्ष आम्ही आमच्या घराजवळच्याच बांधलेल्या सार्वजनिक तलावामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करतो. बाप्पाच्या विसर्जनासाठी दादा तलावामध्ये उतरलेला आणि गणपती बाप्पांना बघून आमच्या मनातून एकच आवाज आला की गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, लाडू मोदक घेऊन या. आणि घरी गेल्यावरती सजलेलं मकर आणि गजबजलेलं घर एकदम शांत शांत वाटू लागलं. असंच प्रत्येकाला गणपतीत वाटत असेल ना, पण वाईट वाटून घेऊ नका. या वर्षी जर गणपती बाप्पा गेले तर पुढच्या वर्षी गणपती बाप्पा येणारच आहे.